श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 14वा श्लोक आहे. त्याच्यावर आपण आता निरूपण बघूया. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. तेव्हा अर्जुन काय म्हणतो, ते विश्वरूप बघून अत्यंत आश्चर्यचकित तो झाला. भगवंताचं हे विश्वरूप बघून तो अत्यंतिक आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या अंगावर रोमांच उठायला लागले. विस्मयाविष्टो हृष्ट रोमा म्हणजे त्याच्या गात्रावर रोमांच उठायला लागले आणि असा रोमांचित झालेला आणि आश्चर्याने स्तंभित झालेला अर्जुन त्या भगवंताच्या प्रकाशमय विश्वरूप स्वरूपाला श्रद्धा भक्ती सहित आणि शिरसा प्रणाम करून त्यांनी प्रणाम केला आणि पुढे बोलायला सुरुवात केली. तेव्हा या श्लोकामध्ये त्या अर्जुनाची अवस्था सांगितली आहे की तो आश्चर्यचकित झाला आणि त्याचं संपूर्ण अंग रोमांचित झालं. तेव्हा अशा प्रकारचं भगवंताचं अत्यंत दिव्य अद्भुत विराट स्वरूप पाहिल्यानंतर त्या अर्जुनाच्या अवस्थेत आणि अंतःकरणात पूर्ण आमूलाग्र परिवर्तन झालं आणि त्याची अवस्था आणि अंतःकरणाची स्थिती अधिकच उन्नत उदात्त आणि भक्तिमय होऊन गेली. तेव्हा भक्ताला या मार्गामध्ये सद्गुरूंचं सुद्धा रूप, त्यांचं कार्य जसं जसं प्रगट होत जातं तसं त्यांचं जे स्वरूप आहे ते अत्यंत उन्नत उदात्त असं होतं. पुस्तकं ग्रंथ प्रकाशित होतात, काव्याचा कार्यक्रम होतो, प्रवचन होतात. असं करता करता ते कार्याचा असा प्रभाव बघता बघता, कार्याचा विस्तार बघता बघता हे सद्गुरूंचं हे विश्वरूप आहे. कार्यरूप हे सद्गुरूंचं विश्वरूप आहे. याच्यामध्ये सद्गुरूंचं महात्म्य त्या भक्ताला दिसतं आणि त्याच्यामुळे तो आश्चर्यचकित होतो. तेव्हा आमचे चव्हाण म्हणायला लागले, मागच्या वेळेला आपलं जोशींच्याकडचा जो कार्यक्रम होता गोकुळाष्टमीचा, तेव्हा असा कार्यक्रम झाला आपला गोवर्धन गीत गोवर्धन आणि त्यांना फार आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "तुमचा आवाज कसा लागला?" म्हणाले आणि मला एकदम जाणवायला लागलं, की माझा आवाज काही विशेष असा लागलाय आज. असं मला आतूनच जाणवायला लागलं. अरे, असं काय हे गायन एवढं कसं काय येतं आणि कुठून येतंय? तेव्हा हे अद्भुत गोष्टी अशा कार्यामध्येच अद्भुत गोष्टी प्रगट होतात ना आणि असा अद्भुत गोष्टी प्रगट झाल्या असताना त्या अर्जुनाची अवस्था जशी उन्नत आणि उदात्त होत गेली, तसं भक्ताची अवस्था उन्नत उदात्त होत जाते. जास्तीत जास्त महात्म्य त्याला कळत जातं. तेव्हा त्याच्यात ते म्हणाले, चव्हाण म्हणाले, की "सद्गुरू अशीच आपण आणखी कार्यक्रम करूया का? गाण्याचा वगैरे असं-असं." म्हटलं, "करा." कोणी तुम्हाला कोणी अडवलंय? काय? तर म्हटलं असे म्हणाले, "अशी आपण मैफिल करूया आणि आपण तुम्ही गा" म्हणाले त्याच्यात. त्या काव्याचं गायन आम्हाला खूप आवडतं. तेव्हा अशी आवड जेव्हा निर्माण व्हायला लागते, तेव्हा भगवंताचं, सद्गुरूचं असं विराट स्वरूप, विश्वरूप प्रगट व्हायला लागतं. ते मोठं-मोठं व्हायला लागतं आणि त्या अर्जुनाच्या अंतःकरणाची स्थिती जशी अधिक उन्नत, उदात्त आणि भक्तिमय होऊन गेली. आपला भाव उत्कट कसा होणार?
जेवढं जास्तीत जास्त आपण सद्गुरूंच्या कार्यामध्ये एकरूप होत जाऊ, सहभागी होत जाऊ, एकरूप होत जाऊ, तसं-तसं आपल्याला त्याचं महात्म्य अधिकाधिक कळत जाईल आणि ते विश्वरूप अधिकाधिक आपल्याला कळत जाईल आणि आपली अवस्था भक्तिमय होईल. आपलं जीवन भक्तिमय होईल. त्यालाच आम्ही बोलत होतो, की आपले घोरपडे होते. नाही घोरपडे नाही, आपले भोसले त्यांच्याशी त्यांचा फोन आला होता. त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. म्हटलं आधी भक्ती मार्गाकडे लोकं त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांचं काही दुःख असतं संसारात. संसार योग्य करण्याकरता, संसार सुखमय करण्याकरता आधी ते भक्ती मार्गात येतात. आणि भक्ती मार्गात येता-येता ते भक्तिमय होऊन जातात. आणि ते भक्तिमय झाले म्हणजे तो आनंद, प्रेम, भक्ती, आनंद एवढा वाढतो, की तो त्या फक्त कार्यापुरता राहत नाही, तो त्यांच्या संसारातही जाऊन घुसतो म्हणा. तो प्रेम, भक्ती, आनंद हे सर्व एवढं वाढतं, की ते त्यांच्या संसारात घुसतं आणि संसारात घुसल्यानंतर संसार त्यांचा भक्तिमय होतो, आनंदमय होतो. याला भक्तिमय आणि आनंदमय संसार असं म्हणतात. शेवटी संसार असा वेगळा राहत नाही. संसाराचं रूपांतरही भक्ती मार्गात कार्यातच होऊन जातं. सद्गुरूच्या कार्याचाच तो भाग होऊन राहतो. आणि त्याच्या ठिकाणी जेव्हा असं अर्जुनाला अर्जुनाला आधीच तो ज्ञानानुभव आला होता. जेवढं ज्ञान भगवंतांनी सांगितलं, त्याचा तो अनुभव आला होता. आणि आधीच त्या असलेल्या त्या ज्ञानानुभवाला जोड कसली मिळाली? भगवंताचं अद्भुत महात्म्य. हे विश्वरूपाने प्रगट झालेलं भगवंताचं अद्भुत महात्म्य त्यांनी पाहिलं. आणि त्याला ज्ञानोत्तर भक्तीची जोड मिळाली, की ज्ञान त्याला आधी झालं आणि मग त्यांनी हे रूप बघितलं, सगुण रूप. त्याचं महात्म्य बघितलं अद्भुत आणि त्याची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती झाली. त्याला भक्तीची जोड मिळाली आणि त्याची अवस्था अत्यंतिक उन्नत भावापर्यंत येऊन पोहोचली. अर्जुनाची अवस्था अत्यंत उन्नत भावापर्यंत येऊन पोहोचली. तशीच भक्ताची अवस्था या कार्यामध्ये अत्यंत उन्नत होत होत जाते. एका दिवसात नाही होत म्हणा. उन्नत होत होत जाते. त्याला असं म्हणतात, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. रोम शहर काही एका दिवसात बांधलं गेलं नाही. एवढं सुंदर शहर. बट ॲट लीस्ट वन ब्रिक वॉज लेड एव्हरी डे. त्यांनी एवढं बघितलं, की एकदम 10, 15, 100 काही विटा त्यांनी लावल्या नाही. तर रोज एक वीट. म्हणजे सातत्याने तुम्ही करा, थोडं करा. नित्य सत्य मिथ हरिपाठ असे असे. काय नित्य सत्य आणि मिथ. पण ते नित्य पाहिजे म्हणा. तेव्हा ज्ञानोत्तर भक्तीची त्याला जोड मिळाली आणि तो या भावापर्यंत येऊन पोहोचला. केवळ जर ज्ञान असलं तर त्यांनी मोक्ष सिद्धी होते. मोक्ष मिळतो. ज्यांना फक्त मोक्ष पाहिजे, त्यांना केवळ ज्ञानाने मोक्ष सिद्धी होते. सद्गुरूंचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित ऐकलं, त्याचं चिंतन, मनन, निधिध्यासन केलं तर मोक्ष सिद्धी, मोक्ष ठेवलेलाच आहे. पण आनंदाची अवस्था मात्र येत नाही. नुसत्या ज्ञानाने आनंदाची अवस्था येत नाही. ज्ञान तर पाहिजेच, हे तर महत्वाचं आहे. पण नुसत्या ज्ञानाने नाही येत. तर ज्ञानानंतर जी भक्ती घडते. आधी ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती घडते. त्याच्यानंतर ज्ञानानंतर ते महात्म्य कळल्यानंतर, ते दिव्य स्वरूप बघितल्यानंतर जी भक्ती घडते त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि त्या भक्तीने आनंदाची अवस्था आहे. म्हणजे आनंदाची अवस्था ही सगुणाशिवाय नाही मिळत. सद्गुरू ज्ञान देतात ते निर्गुणाचं ज्ञान देतात. सगळ्या प्रकारचं ज्ञान देतात. आणि जेव्हा कार्यामध्ये त्यांचं अद्भुत रूप आणि स्वरूप बघायला मिळतं, तेव्हा त्याला आनंद व्हायला लागतो. प्रेम वाढायला लागतं. त्याच्यामुळे त्याला आनंदाची अवस्था येते. आणि मग त्याचं संपूर्ण जीवन ते सुद्धा आनंदमय होतं. तेव्हा इथे अर्जुनाला संजयाने सुरुवात कुठे होते म्हणा. पण या सर्वश्रेष्ठ आनंदाची, ज्ञानाची, ज्ञानानंद, ज्ञानानंद स्वरूप याची सुरुवात कुठे होते? या अनुभवाची सुरुवात कुठे होते? तर अर्जुनाला संजयाने काय म्हटलं इथे? धनंजय असं म्हटलं. अर्जुनाला धनंजय असं म्हटलं. अर्थात सार्थ नामाभिधान वापरलं आहे.
अर्जुनाने अनेक राजांशी युद्ध करून अनेक विजय संपादन केले आणि अर्जुनाने अपार धन प्राप्त केलं. अर्जुन एवढा पराक्रमी होता की त्याने अपार धन त्याच्या ठिकाणी धन संपत्ती होती आणि ते धन भगवंताच्या मार्गदर्शनाने त्याने यज्ञ, दान, तप अर्जुनाने यज्ञ केले, दान केलं, तप केलं, सद्गुरू आणि श्रीकृष्णाच्या कार्यामध्ये त्या आणि आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते दान केलं. ते धनाचं दान केलं. तो धनंजय होता. म्हणजे धनावर त्यांनी विजय मिळवला. धनंजय म्हणजे धनावर जो विजय मिळतो त्याला धनंजय असं म्हणतात. आणि मग काय केलं त्यांनी? ते स्वतः आपल्या संसारासाठी त्यांनी उपभोगाला नाही आणलं. तर ते सर्व भगवंताच्या मार्गदर्शनाने यज्ञ, दान करून धर्मस्थापनेच्या भगवंताच्या धर्मस्थापनेच्या कार्यात उपयोगात आणलं. आणि म्हणून अर्जुनाला धनंजय असं म्हटलंय. संजय काय म्हणतो? धनंजय. म्हणून जे भक्त धनवान असतात, आधी भगवंत सद्गुरू आपल्या भक्तांना धनवान करतात. अरे असं धन मिळवा म्हणा. ऋग्वेदामध्ये सांगितलंय. पहिल्याच बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की अरे धन मिळवलं पाहिजे. आणि धन मिळवून काय करायचं? अय्याशी करायची नाही म्हणे. नाही तर धन मिळालं तर संसारात मी काय हे घेऊ, ते घेऊ असं नाही. तर सद्गुरूंचं कार्य कसं वाढेल? सद्गुरूंचं कार्य म्हणजे परमात्म्याचं कार्य आहे. ते परमात्म्याचं कार्य कसं वाढेल हे याच्यासाठी म्हणले तुला धन मिळालं. म्हणून जे भक्त धनवान असतात किंवा सद्गुरू त्यांना धनवान करतात, ते म्हणतात, "अरे चल तुला मी धनवान करतो" म्हणा. काय? आणि ते त्यांना धनवान करतात आणि अशा अपार धनराशी मिळून ते काय करतात? सद्गुरूंच्या कार्यात विविध समारंभ, सोहळे घडवून आणतात. तेव्हा आमचे हे अविनाश जोशी त्यांनी त्या कार्यासाठी खर्च केला. धन खर्च केलं आणि तो कार्यक्रम घडवून आणला. पण बघा तिथे श्रवण करायला भक्तच नव्हते म्हणले. आम्हाला मोठं हे वाटलं, की अरे एवढं सगळं आहे आणि कोणी ते ऐकायला कोणी नाही. तेव्हा जरा थोडंसं हे वाटतं. तेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने अपार धनराशी प्राप्त करून घ्या म्हणा. काही हरकत नाही. याज्ञवल्क्य ऋषी खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे गायींच्या शिंगांना सोनं मढवलेलं होतं. हजारो, लाखो गायी आणि त्यांच्या शिंगांना सोनं मढवलेलं. एवढी अपार संपत्ती होती. पण ती अपार संपत्ती सर्व भगवंताच्या कार्यासाठी त्यांनी वापरली. कार्यात विविध समारंभ, सोहळे घडवून ते भक्त आणतात. अनेकांना त्यात सहभागी करून घेतात आणि त्यायोगे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सद्गुरूंचे हे कार्य आणि या भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करतात. त्या भक्तांना काय मिळतं? जे जसं धन खर्च करतात आणि भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार या लोकांमध्ये करतात. त्या भक्तांना काय मिळतं? भगवान सांगतात, "अरे त्या भक्तांना तात्काळ निष्काम अवस्था प्राप्त होते" म्हणाले. केवढी मोठी अवस्था आहे हो, निष्काम. ते निष्काम होता. निष्काम झाला तो, की तो परमात्मा प्राप्ती झाली त्याला. अहो, छोट्या-छोट्या गोष्टी असतात. इतर लोक ते योगामध्ये अमुक अमुक आसन अन् तमुक प्राणायाम अन् तमुक हे शिकवतात. परमेश्वराची प्राप्ती त्याने काही होतच नाही बघा. त्याच्या अवस्थेत काही बदल होतच नाही. पण इथे आम्ही छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो. अरे तू तू ह्याचा अनुभव घेऊन बघ, ही छोटी गोष्ट आहे, छोटी नाहीये म्हणाले. काय? साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. नित्याच्या अवलोकने जनपरी होती किती आंधळे. अरे किती आंधळे आहे. सद्गुरूंच्या एका एका शब्द म्हणजे एक एक साधना आहे. अरे आता मी सांगतोय म्हणजे तुला गुह्य सांगतोय. याच्यात साधना प्रगट होतात. ती साधना जर तू केलीस, तर तुझी अवस्था तशी तशी होत जाईल म्हणाले. ही साधना आहे म्हणले. काय? धन प्राप्ती कर आणि सद्गुरूंच्या कार्यात खर्च कर जास्तीत जास्त. तुझ्या तुझ्या जीवनाला लागेल तेवढं आवश्यक तेवढंच खर्च कर.
पण सद्गुरूंच्या कार्यामध्ये बाकीचं सगळं धन तू खर्च कर, तर काय होईल? ही साधना होईल म्हणाले. ही साधना आहे, ती तुला माहिती नाही म्हणाले. हे गुह्य आहे. हे आम्ही तुला गुह्य सांगतोय आणि साधना सांगतोय, लक्षात ठेव म्हणा. काय यानी तुझी अवस्था तुला अनुभव येणार आहे. अमुक योगा करा, अमुक प्राणायाम करा, याने अमुक होईल, तमुक होईल. अरे तू परमात्मा होशील, परमात्म्याचा अनुभव तुला येईल. ही साधना आम्ही इकडे सांगतोय. तरी लोकं काय इथे ऐकतच नाही. निरूपण ऐकायला कोणी येत नाही. यज्ञ करतात. पण आम्ही म्हटलं, "अरे यज्ञ तुम्ही करा, पण सगळ्या यज्ञाचं फळ कशामुळे मिळतं? ज्ञान यज्ञामुळे. ज्ञान यज्ञ नसेल, तर तुम्ही केलेल्या कुठल्या यज्ञाचं काही फळ नाही होणार. ते निष्फळ होईल. कारण का ज्ञान यज्ञ हाच महत्वाचा आहे. आणि एक ज्ञान यज्ञ तुम्ही कराल आणि इतर यज्ञ जरी तुमच्याकडून तेवढे जमले नाही, तरी म्हणाले तुम्हाला हे सर्वश्रेष्ठ अवस्था प्राप्त होईल. म्हणून आम्ही सांगतो, "अरे बाबा, धन प्राप्त करा. धन प्राप्त करून घेऊन त्यातला जास्तीत जास्त भाग हा सद्गुरूंच्या कार्याकरता खर्च करा आणि मग तुमच्याकडे जे राहील काय असतं यज्ञ अवशिष्ट काय सांगितलंय की वेदांमध्ये यज्ञ अवशिष्ट जे आहे ते आपण घ्यायचं, त्याचं ग्रहण करायचं. तर ज्ञान यज्ञ आहे, धन जे आहे म्हणाले, या धनाने जो यज्ञ करायचा आहे, यज्ञात अवशिष्ट जे आहे ते आपण ग्रहण करायचं. तर म्हणले ह्या धन आपल्याला प्राप्त झालं, तर ते सद्गुरूंचा हा ज्ञान यज्ञ आहे. या ज्ञान यज्ञात त्याची पूर्णाहुती करून जे अवशिष्ट राहील त्याला प्रसाद असं म्हणतात. तो प्रसाद तू घ्यायचा. ते ध्यान एवढं एवढं ते ध्यान शक्तिमान होईल, की म्हणाले तुला त्याचा अनुभव येईल. तुला तुला सर्व काही फळ मिळेल. सर्व काही यज्ञ केल्याचं फळ मिळेल. तेव्हा यज्ञावशिष्ट धन सुद्धा सद्गुरूंच्या कार्यरूपी यज्ञ आहे. त्याच्यामध्ये खर्च करून, त्याचा विनियोग केल्यामुळे अवशिष्ट जे उरेल, त्या धनाने आपला संसार कर म्हणले. आणि ते तसं केलं असताना तुला आणखी जास्त धन प्राप्त होईल. आणि नुसतं धन प्राप्त होईल असं नाही म्हणा. तर तू निष्काम होशील. केवढी मोठी अवस्था सांगितली हो. तो निष्काम म्हणजे सर्व गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणम वर्धमानम, अनुभव रूपम, सूक्ष्मतरम अनुभव रूपम. अनुभव होईल. तेव्हा तू निष्काम होशील म्हणजे निष्काम अवस्थेत. निष्काम अवस्था, नैष्कर्म्य अवस्था, नैष्कर्म्य सिद्धी म्हटलंय त्याला. काही-काही असे महात्मे होऊन गेले, त्यांना नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली. नैष्कर्म्य सिद्धी आपले पद्मनाभाचार्य यांना नैष्कर्म्य सिद्धी होती. ते आणि त्यांची प्रवचन व्हायची नैष्कर्म्य सिद्धीवर प्रवचन करायचे. मग ही नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होते? तर धन प्राप्त करून सद्गुरूंच्या कार्याचा विस्तार करण्यामध्ये ते विनियोग केला, की त्याला एक अवस्था येते. काय होते? तो निष्काम होतो. त्याला त्याला निष्काम सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आणि मी सांगतोय म्हणजे साधी गोष्ट नाही. सद्गुरू सांगतायत ते साधी गोष्ट नाही. तू आपल्या मताने काही गोष्टी करू नको. म्हणून प्रवचनात सुद्धा एवढं ऐकावं लागतं. कान देऊन ऐकावं लागतं. तेव्हा आमच्या प्रवचनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी येतात, त्या साधना असतात हे लक्षात ठेवा. आम्हाला एकदा असं वाटलं, की आपण असं करावं, की जसे इतर लोक सांगतात, कोर्स, अमुक कोर्स, तमुक कोर्स. तसं आम्हाला एकदा वाटलं. ते पैसे घेतात त्याचे. पण आम्हाला असं वाटलं, की आपल्या भक्तांना असं जसं आता काव्याचा कार्यक्रम झाला, तसा एक कार्यक्रम करावा आणि त्याच्यात सांगावं, की नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होईल. चला मी तुम्हाला सांगतो, अरे नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होईल चला, सांगतो. आणि मी असं असं एक तयार केलं असतं आणि तसं दाखवलं असतं, तसं सांगितलं असतं तर लोकं आले असते आणि त्यांना त्याचं महात्म्य जास्त कळलं असतं. आता आमचं प्रवचन असतं, प्रवचनात अनेक गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे लोकांना लक्षात येत नाही, की हे साधन आहे म्हणून.
बाबा हे साधना आहे, हे साधी गोष्ट नाहीये म्हणलं. साधना, हे साधं नाहीये. आणि म्हणून निष्काम अवस्था तुला प्राप्त व्हायची असेल, तर तुला साधना सांगतो. जरूर पैसा कमाव म्हणाल. कोणी सांगितलं कमवायचं नाही. धन भरपूर कमव. आणि सद्गुरूच्या कार्यासाठी म्हणलं सगळं वाहून दे. आणि मग उरलेलं जे आहे, काय यज्ञशिष्ट, यज्ञावशिष्ट म्हणतात त्याला. यज्ञातून उरलेलं, तसा कार्यरूपी यज्ञातून उरलेलं कार्यरूपी यज्ञातून उरलेलं जे धन आहे, ते म्हणले तुझी एवढी काही प्रगती करेल सर्व बाजूनी आणि शेवटी निष्काम अवस्था तुला प्राप्त होईल. ह्या हे काय आहे म्हणाले, नैष्कर्म्य सिद्धीची साधना आहे ही. तर आज आम्ही तुम्हाला एक साधना सांगितली. ती साधना सर्वांनी करायला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने मग धन प्राप्ती करून घ्यायची. तर म्हणले तुम्ही यशस्वी व्हाल. हा जर उद्देश ठेवला तर तुम्ही यशस्वी व्हाल, नाहीतर नाही म्हणा. आणि म्हणून जो निष्काम होतो त्याच्या मनातून कामना, वासना पूर्णपणे निघून जाते. जो निष्काम पण निष्काम व्हायचं कसं? तसं निष्काम होताच येत नाही म्हणाले कोणाला. आणि म्हणून तर सद्गुरूंचं कार्य आहे. सद्गुरूंच्या कार्यातच सगळ्या साधना आहेत. नाहीतर नुसती घरी जाऊन बसून डोळे मिटून तुमची कुठली साधना सफल नाही होणार. आम्ही सगळ्या साधना या सद्गुरूंच्या कार्यात केल्यामुळे आमच्या सगळ्या साधना सफल झाल्या. निष्काम, नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात त्याला. हा शब्दही कोणी ऐकला नसेल. आणि मग त्याच्या मनातून कामना, वासना पूर्णपणे निघून जाते. आणि म्हणून आपल्या वेदात सांगितलं आहे, धनात धर्मम तथा सुखम. धनात धर्मम. ज्याच्याकडे धन आहे तोच धर्म करू शकतो. दुसरं नाही करू शकत म्हणा. किती इच्छा असली तरी. धनात धर्मम ततः सुखम. सद्गुरूंच्या कार्यासाठी धर्म कार्य म्हणजे काय? धनात धर्मम म्हणजे धर्म कार्य म्हणजे सद्गुरूंचं कार्य. त्यात तुम्ही धनाचं विनियोग केला असताना धनात धर्मम ततः सुखम. मग तिथे सुख प्राप्त होईल. खरंच सुख. क्षणभंगूर सुख नाही संसारात. संसार सुख तर मिळेलच म्हणले. परंतु तुम्हाला ते अक्षय सुख मिळेल, अक्षय सुख. तेव्हा निष्काम तोची आत्माराम. आणि जो निष्काम झाला बघा साधना कशी आहे. धन आधी मिळवा. त्या धनाने सद्गुरूंचा ज्ञान यज्ञ जो आहे, कार्यरूपी यज्ञ जो आहे, त्या यज्ञामध्ये ते धन तुम्ही विनियोग करा जास्तीत जास्त. आणि त्याच्यामुळे काय होईल, धनात धर्मम कार्य घडेल आणि तुम्ही निष्काम व्हाल. मनातून कामना वासना निघून जातील. तशा त्या निघून जात नाहीत म्हणाले. तशा त्या वसाहती निघून जात नाही. सद्गुरूंच्या कार्याचा बुलडोझर जेव्हा घेतो आपण आणि तो बुलडोझर त्या वस्तीवरून चालतो तेव्हा त्या वस्त्या गायब होतात. अशा नाही जात. मनातून कामना वासना आहे बघा, दुसरं दुसरं फळ काय झालं, हे दुसरी साधना. कामना वासना घालवायचं. कामना वासना निघून जातात. आणि काय होतं, तो निष्काम होतो. निष्काम झाल्यामुळे तो काय होतो, आत्माराम. त्याला आत्मारामाचा अनुभव येतो. मग आत्मारामाचा अनुभव येण्याकरता कुठली साधना आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं. निष्काम तोची आत्माराम. आणि या वचनाप्रमाणे जो निष्काम निर्वासन होतो त्याला आत्मारामाचा अनुभव येतो. आत्मारामाचा अनुभव येतो. एवढंच नाही तर तो स्वतः आत्माराम होऊन राहतो. अहम ब्रह्मास्मी. काय याचा अनुभव तो घेऊन राहतो म्हणाला. तेव्हा तोच आत्माराम होऊन राहतो. याला मनोनाश आणि वासना क्षय असं म्हणतात. असं शास्त्रात म्हणतात. काय म्हणतात? मनोनाश आणि वासना क्षय या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परमात्म्याचा अनुभव घ्यायचा, समाधीचा अनुभव घ्यायचा, तर मनाचा नाश झाला पाहिजे आणि वासनेचा क्षय झाला पाहिजे. वासना निघून गेली पाहिजे. या दोन अवस्था ज्यांनी पार केल्या, कामना वासना पार केल्या, त्याला तो आत्माराम होतो. कारण काय म्हणले, मन हे सूक्ष्म शरीर आहे. हा आपला देह आहे. हा देह म्हणजे जड देह आहे.
शरीर म्हणजे जड देह आहे. यात यात सूक्ष्म देह आहे मन, त्यात मन राहतं म्हणा. या देहामध्ये मन राहतं आणि ते सगळं या देहाचा कारभार बघतं. या देहाचा मॅनेजर कोण आहे? तो मन आहे. तर ते मन सर्व एक्झिक्युटिव्ह, चीफ एक्झिक्युटिव्ह, सीईओ कोण आहे? तर म्हणले मन आहे. तो सगळं मनाचा कारभार बघतो. आणि बुद्धी हे प्रेसिडेंट आहे. बुद्धी प्रेसिडेंट आहे. तिच्या सल्ल्याप्रमाणे तो वागतो. तेव्हा हा जो मन आहे मन आहे. या मनाला नियंत्रणात ठेवायचं असेल, एकाग्र करायचं असेल, तर त्या मनाचं एकाग्रता किंवा त्या त्या मनाचं अमन काय किंवा ते मन उन्मन झालं पाहिजे. संसारात ते सगळं कारभार बघतं. पण तोच कारभार ते संसाराचा कारभार करत राहिलं तर परमात्मे प्राप्ती त्याला कशी होणार? म्हणून त्या मनाला उन्मन केलं पाहिजे. मग आता उन्मन केलं पाहिजे, तर मन हे शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म देह आहे. मग त्या सूक्ष्म देहाला प्राण असणारच म्हणा. मग सूक्ष्म या मनाचा प्राण कोण आहे? मनाचा प्राण काय आहे? जसं ते एका याने आपला प्राण एका पक्षामध्ये ठेवला होता. याला मारला तरी तो तर काही मरत नव्हता. कारण जोपर्यंत त्या पक्षात प्राण आहे तोपर्यंत हा मरणार नाही. तसं म्हणले मनाचा प्राण कुठे आहे? मनाचा प्राण कोण आहे? तो मनाचा प्राण बघून त्या प्राणाला मारलं पाहिजे. मनाला लोक काय करतात योगामध्ये मनाला मारतात. अरे मनाला मारून काय फायदा आहे? मन म्हणजे शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. मन मारतात. मनाला मारून काही होत नाही म्हणाले. त्याचा प्राण जात नाही. पण मनाचा प्राण शोधा आणि त्या प्राणाला मारा, की मन आपोआपच मृत होऊन जाईल. जसं शरीरातला प्राण गेला, की शरीर मृत होतं, जड शरीर. तसा मन हे तर शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. याच्यातला प्राण गेला ना निघून, की हा मन निष्प्राण होईल म्हणाले. झाला अहंभाव निष्प्राण. काहीतरी त्याच्या पुढे आहे, आधी आहे. तेव्हा त्या मनाचा प्राण काय आहे? हे तुम्हाला कळलं पाहिजे. मनाला मारू नका म्हणा. योगशास्त्रामध्ये मनाला मारतात आणि त्याच्यामुळे सगळं थोडा वेळ तर ते शांत राहतं, गप्प बसून राहतं. त्याला दामटून ठेवतात म्हणून गप्प बसून राहतं. पण नंतर ते दुप्पट वेगाने, चौपट वेगाने बाहेर येतं. पण म्हणले ज्ञान मार्गामध्ये मनाचा प्राण कुठे बघताना तो प्राणच काढून टाकतात. त्याच्यामुळे ते उन्मन होतं म्हणा. उन्मनी साधन आम्हा पुरे. तर मनाचा प्राण काय आहे? मनाचा प्राण गेला तर मन मृत होऊन जातं. आणि मन नाहीसं होणं हीच तर समाधी आहे. मन नाहीसं झालं की झाली समाधी. तर मग मन नाहीसं कसं होतं? मनाचा प्राण कुठे आहे? ते शोधून काढा. तेव्हा सांगतात जो धन कमवतो, पण त्याच्या हातून ते सद्गुरूच्या कार्यासाठी खर्च होत नाही, त्याला केवळ धनीदास म्हणजे धनाचा दास म्हणतात. धनीदास असा शब्द शास्त्रात वापरलाय, धनीदास. तो धनीदास असतो आणि त्या धनाने धर्म न घडता अधर्मच घडतो. तो धर्म साहजिकच आहे ना. ते धन जर सद्गुरू कार्यात नाही खर्च झालं, तर ते अधर्माकडे खर्च होणारच. म्हणून त्याला धनीदास असं म्हणतात. संत कबीर त्याला धनीदास म्हणतात, धनीदास. तो धनाचा दास होऊन राहतो आणि त्या धनाने धर्म न घडता अधर्म घडतो. पण ह्या श्लोकामध्ये अर्जुनाला धनंजय असं म्हटलं म्हणजे धनाचा विजय, धनावर विजय मिळवला त्याने. धनंजय, धनावर विजय मिळवला. जो धनावर विजय मिळवतो तोच निष्काम होतो. आणि धनावर जो विजय मिळवतो म्हणजेच काय?
तर धन सद्गुरूंच्या कार्यात खर्च करतो. तो निष्काम होतो. असा भक्त सद्गुरूच्या मार्गदर्शनाने कार्यामध्ये आत्मारामाचा अनुभव घेतो. निष्काम तोशी आत्मारामाचा अनुभव. परंतु निष्काम व्हायचं तर त्याला साधना पाहिजे. आणि जो निष्काम होतो, मनाचं सांगितलं, की मन कधी मृत होईल, त्याचा प्राण काय आहे? तर कामना आणि वासना. मनाचा प्राण काय आहे? मनाचा प्राण आहे कामना आणि वासना. आणि मनाचं उन्मन करायचं आहे, तर उन्मनी अवस्था कशी येईल? कामना आणि वासना जेव्हा निघून जातील, तो प्राण जो आहे कामना आणि वासनाच्या रूपाने, तो जेव्हा निघून जाईल आणि भक्त निष्काम होईल. निष्काम अवस्था झाल्याबरोबर मन उन्मन झालं. मन उन्मन झालं म्हणा. मनाचा प्राण गेला आणि मन उन्मन झालं. मनाचा प्राण कुठे आहे? तर कामनेमध्ये, कामना आणि वासना याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या प्राणाला मारलं, की मन मन मेलं म्हणाल. मन उन्मन झालं. आणि मग मन उन्मन झालं म्हणजे काय होतं? आत्मारामाचा अनुभव, तोच तर आत्माराम झाला. तो आत्माराम होतो. परंतु निष्काम व्हायचं तर त्यासाठी साधना करावी लागते. मगाशी सांगितलं. निष्काम व्हायचं तर साधना करायला पाहिजे. आणि ती साधना म्हणजे एकच निश्चय, एकच निर्धार, एकच कामना आणि एकच वासना. कुठलं? सद्गुरूंच्या कार्याचा विकास, विस्तार, प्रसार. हीच कामना आणि हीच वासना जेव्हा राहते, त्यानेच भक्ताला निष्काम अवस्था प्राप्त होते. आणि त्यालाच नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. आमचे सुनील घोरपडे, त्यांना माहिती नव्हते साधना वगैरे. ही अशा प्रकारची साधना माहिती नव्हती. मग ते नेहमी म्हणतात, "सद्गुरू मला काही कामना नाही म्हणलं, आता धन वगैरे काही कमवा." म्हटलं, "असं नाही, धन कमवायला पाहिजे. निष्काम व्हायचं तर धन कमवायला पाहिजे. तुम्ही धन कमवा म्हटलं. मग आता काहीच कामना राहिली नाही, असं नाही. धन कमवा आणि मग ते खर्च करा आणि मग म्हणा, आता मला काही कामना राहिली नाही." पण त्यांचं एक चांगलं आहे. ते म्हणतात, की आता माझं एक ध्येय स्पष्ट आहे. ध्येय एक म्हणजे तुमच्या कार्याचा खूप प्रचार, प्रसार आणि विस्तार झाला पाहिजे. हे बरोबर आहे. कार्याचा खूप प्रचार, प्रसार, विस्तार व्हावा हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. ते म्हणाले, की एवढं गुह्य अगम्य ज्ञान तुम्ही एवढं सोपं करून सांगता. तो गीतेचा ग्रंथ त्यांनी वाचला आणि त्यांना एवढं विस्मय झाला, विस्मय. की म्हणाले, एवढं तुमचं ते एवढं ज्ञान, एवढं जटिल ते ज्ञान आहे, ते तुम्ही अगम्य गुह्य ज्ञान तुम्ही एवढं सोपं करून सांगता. हे कुठेच मिळणार नाही म्हणाले. आणि त्याच्यामुळे याचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. काय? सोशल मीडियाचे काही कोर्स त्यांनी केले सुरू. त्याच्यावर त्यांनी पैसा खर्च केला. अहो म्हटलं, तुम्ही पैसा खर्च करता, पण त्याच्यावर तुम्ही पैसा मिळवा आधी. त्याचबरोबर पैसा तुम्ही चांगला मिळवा, काही हरकत नाही. आणि मग सोशल मीडियाचे त्यांनी कोर्सेस केले, किती पैसा खर्च केला. अनेकांना ते भेटले, अनेकांना भेटतात. अनेकांना सद्गुरूंचे आध्यात्मिक विचार पाठवतात. त्यांचं एक हे आहे. ते त्या पुस्तकाचा अभ्यास करतात. गीतेचा आता ग्रंथालय त्याचा, त्याच्या आधी तो हरिपाठाच्या ग्रंथावर त्याच्यातली जी वाक्य अशी सुविचार असतात, ती ज्ञानाची वाक्य असतात. ती ते 4 ओळीत 4-5 ओळीत असे लिहितात. त्याचं हिंदी, इंग्लिश दोन्ही तिन्ही भाषेत करून ते सगळ्यांना पाठवत असतात. त्यांच्या नेटवर्कमध्ये जे काही लोकं असतात, त्यांना ते पाठवत असतात. तेव्हा ते विचार पाठवतो. तेव्हा या साधनांनी काय होतं म्हणजे निष्कामता आणि निर्वासन स्थिती प्राप्त होते. त्या मनाचा प्राण निघून जातो. तो निष्काम होतो. व्यापिले हृदय खेचले प्राण. याने काय होतं? या साधनांमुळे हृदय व्यापून जातं. प्रेमाने, भक्तीने, ज्ञानाने. व्यापिले हृदय खेचले प्राण. प्राण खेचले जातात.
कशाचे? अहंकार, मन, अहंकार यांचा प्राण खेचला. खेचले प्राण जाहला भाव निष्प्राण. मग अहंभाव निष्प्राण झाला. ते मन निष्प्राण झालं. तुझ्यास्तव प्रीती भुवन निर्माण. मग भुवनाचं निर्माण करायचं आपल्याला. प्रीती भुवन निर्माण. तूच मम आत्मा तूची प्राण. तेव्हा अशी निष्कामता, निर्वासन स्थिती प्राप्त होते आणि निस्वार्थ, निरंकार स्थिती प्राप्त होते. हे गुपित हे गुपित आहे म्हणजे हे रहस्य आहे. भक्त मंडळींनो, हे गुपित तुम्ही जाणून घ्या आणि मग पैसा मिळवा आणि तो पैसा सद्गुरु कार्यात खर्च करा. मग निष्काम होईल. मग तुमचं मन निष्काम होईल आणि निष्कामतोची आत्माराम. मग आत्मारामाचा तुम्हाला अनुभव येईल. प्रकाश दिसला, ऐकू आलं, झिंझिण्या आल्या. अरे हे हे काय हे काय म्हणले अनुभव नाही आहेत म्हणाले. हे तर त्याला त्याचा उत्साह टिकून राहावा म्हणून. हल्ली लोकं एवढे हातघाई करतात. अनुभवायला पाहिजे, अनुभवायला पाहिजे. मग ऋषीमुनींनी हजारो वर्ष तप केलंच नसतं म्हणाले. ते ऋषीमुनी म्हणले एवढे तप करण्यात प्रवीण होते, तरी त्यांना हजारो वर्ष, लाखो वर्ष का तप करावं लागलं? अरे तप करणे हाच तर उद्देश आहे म्हणलं. हाच तर जीवनाचं ध्येय आहे. मग त्यांना आपोआपच त्या सिद्धी प्राप्त झाल्या. त्यांनी काही सिद्धीसाठी थोडी काही अनुभवासाठी थोडी काही त्यांनी हे केलं. त्यांना आपोआपच अनुभव आले. त्यांनी तपश्चर्या केली. सद्गुरूंनी सांगितली तपश्चर्या ते करत राहिले. सद्गुरूंचं कार्य करत राहिले. त्यांनी त्याला आपोआप त्या सिद्धी आल्या. आल्या गेल्या तरी त्यांना काही त्याचं हे नाही. पण हा म्हणतो आणि मला अनुभव पाहिजे. असा-असा अनुभवलो, असा-असा अनुभव. काहीतरी आपल्या अनुभवाचं लोकं सांगतात आणि काहीतरी आपल्या अनुभवाचं ते हे करतात. ते हा अनुभवच नाहीये म्हणा. अनुभव काय आहे? तर निष्कामता. आहे का तुला अनुभव निष्कामता? नाही. मग तू आत्माराम होणार कसा? तेव्हा हे गुपित आहे. हे म्हणल्या या सद्गुरु मार्गातच प्राप्त होतं. आणि अशा भक्ताला धनंजय अशी पदवी प्राप्त होते. तेव्हा आता आम्ही आमच्या कार्यामध्ये अशी धनंजय अशी पदवी ठेवलेली आहे. ज्याला ही पदवी प्राप्त करायची आहे, त्याने खूप धन प्राप्त करावं आणि सद्गुरूंच्या कार्यासाठी ते धन त्याने विनियोग करावा. तर त्याला आम्ही धनंजय अशी पदवी देणार. हं, काय धनंजय अशी. जो सद्गुरूंच्यासाठी धन खर्च करत नाही, तेव्हा शास्त्रात सांगतात, की त्याच्यात आणि वेश्येत काहीच फरक राहत नाही. वेश्याही धन खर्च करतात. हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आम्ही काय आमच्या मनाचं नाही. लोक म्हणतात, "काय हो, इतर लोक पैसे घेतात तसे आमचे सद्गुरूही पैसे घेतात." अरे आम्ही नाही घेतले ना तुमच्याकडनं काढून. तुमचं कधी काही कल्याण होणार नाही म्हणा. आम्ही असा आम्ही काही तुम्हाला पैसे मागतो असं नाही म्हणा. पैसे मागण्याची आमची वृत्तीच नाही. आम्हाला आमचं भरपूर आहे. पण तुझ्यासाठी अरे तू निष्काम झाला पाहिजे. हे सर्व कशासाठी चाललंय? निष्काम तोची आत्मा रामो. हे त्याच्यासाठी चाललंय म्हणा. आणि तो उलटाच म्हणतो. तो म्हणते, "पैसे सद्गुरूला? कशाला पाहिजे सद्गुरूला पैसे?" अरे आम्हाला कशाला पाहिजे? आम्हाला काय काय गरज आहे? आम्हाला मिळवायचे तर आम्ही मिळवून घेऊ ना. आमच्यात तेवढं सामर्थ्य आहे, की आपण आमची निष्काम वृत्ती असल्यामुळे आम्हाला काय तसं आणि आमचे भक्त आहेत ना, त्यांना त्यांना आम्ही धन धन सं धनसंपत्तीने समृद्ध करतो. मग आम्हाला काय धनाची गरज आहे ना? आणि आम्ही धन मिळवायच्या मागे लागलो, तर आमचा वेळ तिकडेच निघून जाईल. मग म्हणले आम्ही ते पुस्तक कसं लिहिणार आणि ग्रंथ कसा लिहिणार आणि तुम्ही साधना कसं सांगणार आणि तुम्हाला आम्ही प्रवचनात गुप्त गोष्टी कशा सांगणार, गुप्त साधना कशा सांगणार. ठीक आहे म्हणले, तुम्ही असं म्हणता ना, मग आम्ही तुमच्याकडनं काही धन घेणार नाही कार्यासाठी. आमच्यात तेवढी धमक आहे. आम्ही धन मिळवायला लागू, प्रवचन काही करणार नाही. काय आम्ही कार्य करू, प्रवचन गुप्त गुह्य आम्ही तुम्हाला काही सांगणार. तुम्ही काय करायचं ते करा. प्रवचन करू, हे करू, सगळं करू. तेव्हा मनुष्याची बुद्धी किती उलट आहे हो बघा.
तो जिथे सत्य मार्ग आहे तिथे तिथे तो शंका घेतो. अरे पण कशासाठी आहे हे लक्षात येत नाही त्याच्या. नाहीतर तू निष्काम होणार कसा? वेड्या, तू निष्काम नाही होणार. निष्काम नाही तर तो आत्माराम तुझ्यापासून दूर झाला. आणि म्हणून मला असं वाटतंय आणि म्हणून मी धन कमवत नाहीये म्हणाले. नाहीतर मी धन कमवू शकतो. माझ्याकडे व्यवसाय आहे, सगळं आहे. माझ्याकडे लोक येतात तेवढंच मी धन कमवतो आता. कोणी फोन केला, त्याचं काम करून एवढंच देतो मी. त्याच्या पलीकडे नाही देत. त्याच्या पलीकडे मी वाढवत नाही. कुठे कोणाला सांगायला जात नाही. आणि तेही धन सद्गुरूंच्या कार्यात आमच्या सद्गुरूंचं हे कार्य आहे. त्याच्यात मी खर्च करतो. तेव्हा का धन कमवायचं आणि का धन सद्गुरूंच्या कार्यात खर्च करायचं हे जरा जाणून घे. याच्यावर संशय घेऊ नको. काय संशय आत्मा विनश्यती. जो संशय घेतो, अरे सद्गुरूंना कशाला धन पाहिजे? अरे मला कशाला पाहिजे बाबा? आपल्याला कार्यक्रम करायचे ना. मग मी जाऊ का धन कमवायला? मग इथे कार्यक्रम कोण करणार आणि हे कोण करणार आणि प्रवचन कोण करणार आणि तुला हे गुप्त आणि गुह्य कोण सांगणार? मग तू सांग. मग मी धन कमवतो आणि कार्य करतो आणि तू सांग हे गुह्य. काय? काहीतरी एक कर ना तू. केवढं म्हणले गैरसमज असतात. हे असे एवढे गैरसमज या लोकांच्याकडे असतात बघा. यालाच अज्ञान असं म्हणतात. तेव्हा शास्त्रामध्ये सांगितलं, "अरे धन वेश्याही प्राप्त करतात म्हणा. तुमच्यापेक्षा जास्त कमवतात." तेव्हा जो मनुष्य स्वार्थी मनुष्य केवळ संसार एका संसारासाठी धन जमवतो, खर्च करतो, त्याला तो वेश्येचा सम आहे असं शास्त्र सांगतं. आमच्या महाराजांचे जे पट्टशिष्य होते, सच्चिदानंद स्वामी, ते धनाच्या मागे होते. मुंबई सोडली त्यांनी धुळ्याला जाऊन मोठा ग्राउंडनट भुईमुगाच्या शेंगाचा कारखाना, तेलाचा कारखाना काढला आहे. आणि सारखा पैसा ते करायचे. तर महाराजांनी सरळ एक दिवस सांगितलं. तो म्हणले, "इकडे तुम्ही कार्यासाठी तर काहीच खर्च करत नाही आणि सर्व पैसा मिळवून करणार काय?" म्हणले. तर सच्चिदानंद स्वामी म्हणाले, "काय तुमच्यात आणि वेश्येत काही फरक नाही. तुम्ही जर असं धन प्राप्त करून जर कार्य केलं नाही, तर वेश्याही म्हणले कमवतात. तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय?" म्हणाले. तेव्हा धनात धर्मम तथा सुखम. धनाने ईश्वराचं कार्य करायचं आणि कार्याने निष्काम व्हायचं आणि निष्काम झालं की आत्माराम, तोच आत्माराम, आत्माराम व्हायचं. इथपर्यंतचा हा प्रवास आहे म्हणे. जो धनापासून सुरुवात होतो, तो निष्कामतेपर्यंत आणि आत्माराम होण्यापर्यंत होतो. आज आम्ही तुम्हाला गुह्य सांगितलं. नाहीतर आम्ही हे सांगणार होतो एक विशेष कार्यक्रम घेऊन सांगणार होतो. मग त्या कार्यक्रमात जे लोक आले असते त्यांनाच ते ज्ञान मिळालं असतं. जसं त्या दिवशी आमचा कार्यक्रम झाला जोशींच्या घरचा. तर फारच थोडे लोक होते. मग त्यांना त्याचा आनंद मिळाला. बाकीचे आले नाही त्यांना मिळाला नाही. तेव्हा हे तुम्ही ठरवायचंय. या गोष्टी स्किप करण्यासारख्या नाहीये म्हणा. काय? हे आवश्यक आहे, जीवन आवश्यक आहे म्हणजे. तेव्हा ततस्स विस्मया विष्णू हृष्टरोमा धनंजयः. तेव्हा संजय म्हणतो, ततस्स विस्मया विष्णू. विस्मय झाला अर्जुनाला. हृष्टरोमा रोमांच त्याच्या अंगावर, त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले म्हणा. आणि रोमांच हे अष्टसात्विक भावाचं अष्टसात्विक भावाचं लक्षण आहे. अष्टसात्विक भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाले. अशा रीतीने धनंजयाला निष्कामतेचा आणि निर्वासनतेचा अनुभव आला. धनंजय म्हणजे जो धनावर विजय मिळवतो, त्याला निष्कामता प्राप्त होते, निर्वासनता प्राप्त होते आणि त्याला तो आत्माराम होतो. निष्कामतेची आत्माराम. निर्गुण त्याला आत्मारामाच्या निर्गुण आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. त्या अवस्थेपर्यंत तो येऊन पोहोचतो. त्याची एवढी तयारी झाली.
तरी त्याला शांती, समाधान, आनंदाचा अनुभव येत नाही. अरे, एवढं मिळालं, निष्काम तोची आत्माराम झाला, तरी त्याला आनंद नाही. नाही म्हणा. इथे संपलं नाही म्हणले. इथे इथे आता दुसरी दुसरी साधना सुरू होते तुमची. पहिली साधना धन मिळवण्यापासून जी सुरू झाली, ती निष्कामतेपर्यंत आणि निष्कामतेची आत्माराम होण्यापर्यंत झाली तुझी साधना. पण आत्माराम होऊन भागलं का? नाही म्हणा. एकांगी झालं. तो आत्माराम झाला. परंतु त्याला शांती समाधानाचा अनुभव आला का? नाही म्हणाले. शांती नाही, समाधान नाही आणि आनंदही नाही त्याला. या 3 गोष्टी त्याला प्राप्त झाल्या नाही. मग ती उणीव का बरं भासली त्याच्या ठिकाणी? का त्यांनी काय साधना त्यांनी केली नाही आणि काय साधना त्याला करायला पाहिजे? जसं व्यास ऋषींना आत्मज्ञानाचा अनुभव आला, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. काय महाभारत ग्रंथ लिहिला. शेवटी महाभारत ग्रंथ लिहिला, 18 पुराण लिहिली आणि महाभारत ग्रंथ लिहिला, तरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला, तरी त्यांना समाधान, शांती मिळेना. काहीतरी उणीव त्यांना जाणवत. काहीतरी मनात त्यांच्या अस्वस्थता जाणवतो, अस्वस्थ होतो. आमचे हे चव्हाण म्हणतात, "सद्गुरू अस्वस्थता जाणवते." मग ते फोन करतात आणि यांनी भोसलेंनी सुद्धा मगाशी फोन केला. म्हणले, "अस्वस्थ होतं मन, अस्वस्थ झालं." काय? अशी चिड झाली म्हणे मनाची. "का सद्गुरू का होतो?" आम्ही त्यांना उत्तर दिलं. त्यांनी ती एक साधना आहे. त्यांना एक उत्तर दिलं आम्ही, ती एक साधना आहे. आता आपण अशी साधनावर घ्यायला पाहिजे. आध्यात्मिक साधनावर. आम्ही प्रवचन करतो त्यामुळे लोकांना काय वाटतं, ठीक आहे ज्ञान आहे. अरे पण या ज्ञानामध्ये साधना आहे ना, ती तुला दिसली का साधना? आणि तू तू ती काय साधना करायला लागलास का? आता आम्हाला सांगावं लागतं, "बाबा हे साधना आहे, ही साधना कर." तू निष्काम झाला, आत्मारामाचा अनुभव आला, म्हणजे संपलं नाही म्हणाले. मग आता आणखी काय राहिलं? तर म्हणाले, आनंद, शांती, समाधान, आनंद नाही मिळाला आत्माराम झाला तर. कारण व्यास ऋषींना एवढा आत्मज्ञानी ते परमेश्वराचे अवतार होते, आत्मज्ञानी होते. तरी त्यांना आत्मज्ञानाचा अनुभव आला, ग्रंथ लिहून ठेवले, परंतु समाधान, शांती नाही प्राप्त झाली. मग असं काय साधना त्यांच्याकडे राहून गेली, की समाधान, शांती प्राप्त नाही झाली? तेव्हा नारद ऋषी आले, त्यांचे सद्गुरू. त्यांनी विचारलं, की "तुम्ही एवढ्या ग्रंथ लिहिले, हा महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, तरी म्हणले तुझं चेहरा असा विषण्ण का? असा दुःखित का?" तेव्हा व्यास ऋषी म्हणाले, "याचं मलाच कळत नाही," म्हणले, की मला असं का, माझं मन असं विषण्ण का झालेलं आहे? तुम्हीच सांगा म्हणले याचं उत्तर. तेव्हा नारद ऋषी म्हणतात, "तू सगळे ग्रंथ लिहिले, सगळं लिहिलं, परंतु श्रीकृष्णाचं चरित्र नाही लिहिलं. तू श्रीकृष्ण चरित्र लिही म्हणाले, तर तुला आनंद होईल. कारण श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे प्रेम आणि भक्ती. तू ज्ञान तुला मिळालं सगळं, आत्मारामाचा अनुभव आला, परंतु प्रेम भक्तीचा अनुभव नाही आला. प्रेम भक्तीचा अनुभवाशिवाय आनंद नाही. प्रेमाशिवाय आनंद नाही. आणि म्हणून तू श्रीकृष्णाचं चरित्र लिही. म्हणून ही अस्वस्थता आहे म्हणले. मग ती अस्वस्थता भागवतात त्यांनी लिहिलंय. भगवान श्रीकृष्णाच्या सगुण प्रेम भक्तीच्या कथा लिहिल्यामुळे आम्ही एवढी काव्य लिहिली. गोवर्धन गीत लिहिलं. काय? भगवान श्रीकृष्णाची प्रेम भक्ती. आणि त्याच्यामुळे आनंद निर्माण झाला. सर्व सर्व भक्तांना आनंद मिळाला. आम्हाला आनंद झाला, सर्व भक्तांना आनंद झाला. भक्तिभाव निर्माण झाला. आणि त्याचं द्योतक म्हणजे काय? त्याचं द्योतक म्हणजे अष्टसात्विक भाव त्या अर्जुनाच्या शरीरावर दिसू लागले. अर्जुना अर्जुनाच्या शरीरावर सर्व अष्टसात्विक भाव दिसू लागले. आणि त्याची सर्व अस्वस्थता, असमाधान नष्ट झालं. आणि त्याचप्रमाणे धनंजय अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूप दर्शनाने अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अद्भुत उत्कट प्रेम भक्ती आनंदाचा अनुभव आला. आणि हा अनुभव, या अनुभवाचं वर्णन काय केलं?
या अनुभवाचं वर्णन संजयाने केलं. विस्मयाविष्टो आणि हृष्टरोमा या 2 शब्दांनी व्यक्त व्यक्त केलं. अर्जुनाला एवढा विस्मय झाला, की त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नवविधा भक्तीचा संचार झाल्याचं हे लक्षण आहे. त्याच्या अंगाला कंप सुटला, घाम आला, रोमांच उभे राहिले, अश्रू गळू लागले, कंठावरोध निर्माण झाला. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसू लागलं. आम्ही ज्यावेळेला मागच्या वेळेला त्यांच्या जोशींच्याकडे गेलो होतो. आम्ही त्या टॅक्सीमधून उतरलो आणि अविनाश त्या आम्हाला खाली घ्यायला तिथे उभे होते आणि त्यांनी आमच्याकडे बघितलं, तर आमच्या चेहऱ्यावर त्यांना एवढं वेगळंच तेज दिसलं. ते म्हणले सद्गुरूंच्या चेहऱ्यावर ते भाषणात त्यांनी सांगितलं, की सद्गुरूंच्या चेहऱ्यावर एवढं तेज आलं म्हणलं तेव्हा. अरे, हे याचं लक्षण आहे की बरोबर आहे ना अविनाश? असंच बोलला ना तुम्ही? त्याला विचारून घे. खात्री करून घे. बरोबर ना? हो हो. हां. तेव्हा अष्टसात्विक भाव आणि त्याच्यामुळे ते तेज, चेहऱ्याचा रंग बदलतो. आणि अष्टसात्विक भावामधलं आणखी एक महत्वाचं अंग आहे. चेहऱ्याचा रंग बदलतो. तेव्हा चेहऱ्यावर वेगळं तेज दिसायला लागलं. मन उन्मनी अवस्थेत तेव्हा मन उन्मनी अवस्थेत जातं आणि थोडा वेळ त्या समाधीच्या अवस्थेत जातो. ही अष्टसात्विक भावाची किमया आहे आणि यानेच परमात्म्याचा आनंद स्वरूपाचा अनुभव येतो. सच्चिद आनंद. आनंद स्वरूपाचा अनुभव येतो. परमात्म्याशी ऐक्यता पावता येते. त्यामुळे ही दुसरी साधना अष्टसात्विक भाव ही एक साधना आहे. काय? ती साधना त्या अर्जुनाने केली आणि त्याला त्याचा अनुभव आला. प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीर्भाषितो. मग त्यांनी काय केलं? त्याला असा अनुभव आला अर्जुनाला अष्टसात्विक भावाचा आणि त्याने एवढी नम्रता, तो एकदम नम्र झाला. त्याचं मन मृत मृत झालं. मन उन्मन झालं त्याचं आणि अहंकार गतप्राण झाला. मग त्यांनी काय केलं? प्रणम्य शिरसा देव. शीर्षाष्टांग प्रणाम केला त्यांनी देवाला. कृतांजली कृतांजली रभाषतो आणि अशी ओंजळ भरून त्याला सर्व समर्पित केलं आणि ओंजळी धरून ओंजळी म्हणजे ओंजळी करणं म्हणजे काय? समर्पणाचा भाव, की माझं सर्वस्व समर्पण झालं तुझ्या ठिकाणी. आता काही माझं काही राहिलं नाही. नाहीतर काहीतरी माझं माझं राहून जातं. नाही सद्गुरू ते आहे, पण आता नाही, मग आपण नंतर करू, मग असं नाही, नंतर असं करू, तसं नाही तसं करू. म्हणजे त्याचं सगळं काहीतरी पण परंतु राहतं. पण म्हणले कृतांजली अभाषतो. म्हणजे कृतांजली म्हणजे सर्व समर्पण केलं आणि तो बोलायला लागला. तेव्हा या भक्तिभावाने विभोर होऊन अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताचं अद्भुत महात्म्य ठसलं. ही त्याची भक्ती परिपक्व झाली. परिपक्व झाल्याचं लक्षण आहे. तो कृतांजली केली म्हणजे काय? तर भक्ती त्याची परिपक्व झाली. तो अत्यंत नम्र झाला. ते महात्म्य बघून ते एकदम नम्र झाला. त्याचं लक्षण आहे. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद आणि मग त्याला त्या महात्म्याच्या ज्ञानाची विस्मृती झालीच नाही. नाहीतर सद्गुरू आपल्यासारखे वागतात, मग आपण पण त्यांच्यासारखे वागावं. ते महात्म्याचं विस्मरण होतं. तेव्हा सद्गुरू हे सद्गुरू आहेत आणि आपण कृतांजली होऊन नेहमी सर्वस्व समर्पण करावं. याला तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद असं म्हणतात. तेव्हा या परिपक्व भक्तीमध्ये भगवंताच्या महात्म्याच्या ज्ञानाचा अपवादाने देखील ज्ञान विसरलं जात नाही. तो सद्गुरूंचं महात्म्य कधीच विसरत नाही. आधी अर्जुन श्रीकृष्णाला आपला मित्र सखा समजत होता, बरोबरीच्या नात्याने वागत होता. परंतु जेव्हा कृष्णाचं हे जे विश्वरूप त्यांनी पाहिलं, तेव्हा कृष्णाचं केवढं महात्म्य, केवढं महान आहे, केवढं अद्भुत आहे. आणि त्याच्यापुढे आपण अत्यंत क्षुल्लक कप पदार्थ आहोत.
हे अर्जुनाला कळून चुकलं आणि त्यांनी हाताची ओंजळ करून दाखवलं आणि मस्तक झुकवलं आणि भगवंताच्या चरणावर शिरसाष्टांग नमस्कार तो करता झाला. त्याचा अहंकार पूर्णपणे विरून गेला. पूर्ण निरहंकार वृत्ती, पूर्ण अष्टसात्विक भावाने तो युक्त झाला आणि भक्ती आणि सांसारिक विषयात निष्काम भाव आणि निर्वासनता त्याला प्राप्त झाली. हे 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 गुह्य, ही गूढ साधना आज आम्ही तुम्हाला सांगितली या श्लोकामधून, जी धनंजयाने अनुभवली. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषतो. श्री गुरुदेव